आई तुम्ही रिलोकेट होताय का? दुसऱ्या देशात जाऊन राहायचा प्रश्न आला तर की बेबी ऑन द वे होतं की तुला एखाद्या सिरियलची ऑफर आली आहे का? नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या आणि निखिल. मी तन्या तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर मागच्या व्लॉगवर खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहेत, खूप जणांनी काही काही गेस केलं आहे. ते काय असेल ते मी आज तुम्हाला पुढे सांगते. पण त्याआधी आजच्या शॉर्ट्सवर पण खूप जणांनी सांगितलं की ताई डे केअरला टाकू नको सखीला. तर एक तर इथला ऑप्शन तर ऑलरेडी क्लोज झाला आहे आणि बाकी ठिकाणी पण चौकशी केली तर स्टार्टिंगला म्हणत आहे की फक्त 1 तास काय असेल ते बाळाला घेऊन यायचं आणि पहिले 15-20 दिवस किंवा महिनाभर आईला पण थांबावं लागेल. दुसऱ्या महिन्यात आपण 2 तास करू. तर माझा इश्यू असा झाला आहे की जानेवारीमध्ये मे बी निखिल पुन्हा US ला जाणार आहे. त्यामुळे मी पुन्हा तेव्हा घरी जाणार आहे कारण निखिल जरा लॉंग स्पॅमसाठी जाणार आहे यावेळेस. तर जर मी नोव्हेंबर महिना आता म्हणजे इथलं तर ऑप्शन क्लोज आहे ते म्हणतात जानेवारीत जाणार, त्याच्यामुळे तो तर प्रश्नच नाही आहे. बट दुसरीकडे पण जे आहेत 15-20 मिनटाच्या अंतरावर 15 मिनटं जायला 15 मिनटं यायला पुन्हा तिथेच बसून राहायचं आहे. तर मला ते पटतच नाही, त्याच्यामुळे माझं अजून कन्फ्युजन वाढलं आहे. बट बघू आता नॅनीच्या शोधत आहे मी, बट त्या पण अशा जसं हवं आहे तसं नाही मिळत आहे. असो तर डे केअरचा ऑप्शन खूप जणांनी सांगितलं पैशाच्या मागे लागू नको मुलीकडे बघ. तर पैशासाठी मी तिला डे केअरला नाही टाकत आहे. घरी होती, खूप मस्तीखोर झाली आहे, टी व्हीची थोडी आवड निर्माण झाली आहे. म्हणजे ती दिवसभरातून तासभर तर टी व्ही बघते, तो पण थोडा कमी करायचा होता. बाहेर गेल्यावर खेळेल, काहीतरी शिकेल म्हणून डे केअरचा ऑप्शन होता. असो तर आज मॅडम आजारी आहे, त्याच्यामुळे 2-3 दिवसापासून सगळं रुटीन काय जे आहे ते बिघडलं आहे. तरी सेशनच्या दिवशी मी बरोबर 4:30 वाजता उठते. आजही मला 5 वाजता उठायचं होतं, फिरायला जायचं होतं. पण सखी लिटरली रात्रभर जागी होती, तिचा ताप चढत होता उतरत होता. त्यामुळे मग रात्री झोप नाही झाली, मला उठायला 8-8:30 झाले. त्याच्यानंतर घरातली इतकी सारी कामं होती. आज नेमकी आमच्या मावशींनी पण सुट्टी मारलेली होती. तर असं करता करता मी आज पहिल्यांदा असं झालं आहे की जेवण करून मग आंघोळ केली, नाही तर मी कधीच असं लेट वगैरे होत नाही. असो आंघोळ झाली आहे. आता स्किन केअर दाखवते. आता स्किन केअरचं असं झालं आहे ना की दिवाळीत वाट लागलेली होती पूर्ण, कारण नाही लक्ष दिलं जात. बट आता मस्त मी फेस वॉश केला आहे, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल छान. फेस वॉशसाठी आपण यूज करतो क्युअर स्किनचा हा जेंटल क्लिन्झर फेस वॉश, जो तुम्ही माझ्या याआधी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला असेल. देन ना मी अशा दुपारी ही यूज करते मिंजर डे क्रीम. दुपारी म्हणजे आंघोळ झाल्यानंतर किंवा चेहरा धुतल्यानंतर. तर हे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन दोघं पण आहे. आणि नाईटला ज्या 2 क्रीम यूज करते ना मी त्या आहेत ह्या बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम आणि ही नव्यानेच ॲड झालेली मल्टी ॲक्टिव्ह करेक्टर. तर बॅरियर रिस्ट्रक्चरवर तर माझं खूपच जास्त प्रेम आहे. मी हे का आलिया भट्टच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं की बॅरियर रिस्ट्रक्चर किती उपयोगी आहे आणि ते ॲक्च्युली मला खूप उपयोगी झालेली, कारण माझ्या पिगमेंटेशनमध्ये खूप फरक पडला आहे. आणि ह्या गोळ्या ज्या लंचनंतर मी घेते, आज आंघोळीच्या आधीच घेऊन झालं आहे कारण आंघोळीच्या आधीच लंच झाला आहे. तर हे सगळे संध्याकाळचे प्रॉडक्ट झाले. दुपारचं प्रॉडक्ट माझं हे आहे. तुम्हालाही क्युअर स्किनचे हे प्रॉडक्ट हवे असतील तर तुम्हाला माहिती आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देते, खाली कमेंटमध्ये पण लिंक देते आणि पिन करते. जर तुम्ही माझा कोड यूज केला तनया 100 तर तुम्हाला 100 रुपीज डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे. लुक ॲट दिस, छान ग्लो येतो ह्यानी. आणि येस यांचं जे काही आहे कन्सल्टेशन ते अगदी फ्री आहे. प्लस वॉटर इंटेक कसा हवा, डाएट कसं हवं, या सगळ्यावर पण ते हेल्प करतात. तुम्ही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावल्यानंतरचा माझा ग्लो चेक करू शकता. आणि मी किती कमी क्वांटिटीमध्ये घेतलं होतं तरी पण किती फरक जाणवतो आहे हेही तुम्ही बघू शकता. तर येस, हे असं काहीच माझं स्किन केअर रुटीन आहे. मी तुम्हाला प्रॉडक्ट्स पण दाखवते आणि ते ऑर्डर कशी करायची तेही सांगते. सो स्टे ट्यून. त्याप्रमाणे मी क्रीम यूज करते. सगळ्यात आधी फेस वॉश, त्यानंतर मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन, त्यानंतर ह्या टॅबलेट्स लंच नंतर आणि रात्री नंतरच्या 2 क्रीम. रात्री मी फेस वॉश देखील करते. आणि ऑर्डर कसं करायचं ते बघा. तर ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय स्किन प्रॉब्लेम आहे ते सगळं मेन्शन करायचं. मला पिगमेंटेशन आधी होतं, त्यानंतर तर डल स्किन आणि ॲक्ने स्कार्स आहे. सो त्याबद्दल मी डर्मेटॉलॉजिस्ट आहेत ना त्यांच्याशी बोलली. मग त्यांनी तू ब्रेस्ट फिडिंग करते का, तू प्रेग्नेंट आहेस का, असे सगळे प्रश्न विचारले. फ्रंट फेस आणि साईड फेस असे फोटो घेतले. त्यानंतर कुठे कुठे ॲक्ने स्कार्स आहे ते छान त्यांनी सिलेक्ट केलं आणि त्यानुसार त्यांनी मला माझं किट बनवून दिलं. सो तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घेऊ शकता. मी मस्त हे किट ऑर्डर केले 2200 वालं, तुम्ही नक्की ट्राय करा. कट टू डायरेक्ट संध्याकाळ. मी अशी गोड दिसते कारण मला एक ब्रँड शूट करायचं होतं, त्यासाठी मेकअपही करायचा होता. हा एक ड्रेस आहे ना जो मी ॲमेझॉनवरनं मागवला आहे, इतका मस्त आला आहे. 700 रुपयाचा ड्रेस आहे पण मस्त दिसतोय. प्लीज मेकअप थोडा इग्नोर करा, आहे ना जरा जास्त झाला आहे. आणि आज आमच्याकडे अजून एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे निखिलची राणी, निखिलचं पहिलं प्रेम आमच्या आयुष्यात आजपासून परत आलं आहे. अरे थांब 1 मिनिट. त्यामुळे निखिलचा चेहरा बघा, आनंदी आनंदगडे. काय तुझं पहिलं प्रेम आहे ना आता, सांग की. गाडी माझी बुलेट.
स्वकष्टाने घेतलेली बुलेट ज्याचा नाही नंबर नाही, स्वकष्टाची नाहीये, मग तात्याने घेऊन दिली मला. तात्याने अच्छा ती रेड वाली तू घेतलेली होती. तर आमच्याकडे 2 बुलेट होत्या, त्यातली एक बुलेट चोरीला गेली होती घरची. त्यावेळेस माझं ऑफिस पण सुरू होतं, त्याच्यामुळे मी ॲक्टिवा घरी नाही पाठवली, पण बुलेट घरी पाठवली होती. आता बुलेट पुन्हा घरी येते, आज आली ना रे. येस, बुलेट पुन्हा आली आहे. बुलेटचा नंबर पण निखिलची बर्थ डेट आहे. त्याने त्याचं इतकं प्रेम आहे त्यावर, तो घरी गेल्यानंतर पण सखीला नेहमी त्याच्यावर चक्कर असं मारायला नेतोच, कारण त्याला अति आवडते का रे. बुलेट पहिलं प्रेम आहे. पहिलं प्रेम आय नो. आणि इतका विचित्र आहे तो. माझ्या दादाला बुलेट घ्यायची होती आणि आम्ही सगळे विरोधात होतो, कारण त्याच्या पायाचं ऑलरेडी ऑपरेशन झालंय, जड होते म्हणून. सगळे म्हणजे सगळे, मी आई वहिनी पप्पा, आम्ही सगळे असं होतो की नाही घ्यायची, नाहीच घ्यायची. आणि त्याच्यामध्ये त्याने बर्थडे सेलिब्रेट केला नव्हता. 2-3 महिने तो असाच आदळपट करायचा, कारण त्याला हवी होती. आम्ही कोणीच सपोर्ट केला नाही, पण निखिलने त्याला सपोर्ट केला होता. हां, बट त्याला गाडी वहिनीने आणि पप्पानी मिळून घेऊन दिली होती ॲज अ गिफ्ट नंतर. बट जो सपोर्ट असतो ना स्टार्टिंगचा, की नाही दीपक घे, अरे घे, तू यांचं ऐकू नको, हे सगळे निखिलचे लाड होते. आणि शेवटी तीही बुलेट घरी आली आणि ही बुलेट आज आमच्या घरी पुन्हा आली. आमची लक्ष्मीच होती पण, आणि निखिलला खूप हौस होती. पण आता त्यावेळेस त्यावेळेस आमची एवढी परिस्थिती पण नव्हती की आम्ही लगेच दुसरी गाडी घेऊ. अगदी कोविडच्या आधीचा काळ होता आणि ॲक्टिवा पण घरी देऊ शकत नव्हतं, कारण आम्ही काहीतरी 7-1 मार्चला गाडी घेतली होती. माझं ऑफिस नवीनच सुरू झालेलं होतं आणि त्यासाठीच गाडी घेतलेली होती ही ॲक्टिवा. आणि लगेच तिकडे ज्या दिवशी आम्ही ॲक्टिवा घेतली त्याच दिवशी तिकडे बुलेट चोरीला गेली होती. बट ठीक आहे, आता मग ती घरी गेलेली होती, आता ती परत आली आहे आज. तिचं असं छान असं औक्षण वगैरे करते. घरात जरा पसारा आहे. आजच एका ताई म्हणत होत्या की रिकामटेकडे काम आहे, घरातला पसारा आणि वाढते वजन, याच्यामुळे तुम्हाला दुसरे काही कामधंदे नाही आहे. तर मी एवढंच सांगेल, नका बघायला येऊ, कारण मी हा जो व्हिडिओ बनवते तो त्या लोकांसाठी बनवते जे मनापासून आवडता. घर आहे, लहान बाळाचं घर आहे, पसारा असणं स्वाभाविक आहे, म्हणजे असं काहीच नाही. मी जर तुम्हाला प्रत्येक वेळेस पसारावरून घर दाखवलं तर तुम्हाला वाटेल बापरे केवढी नीट क्लीन राहते, बट ते खोटं असेल. हे माझं घर आहे, ही मॅट आहे, ह्या खेळण्याच्या सेकंदाला खाली जातात. बट तरी पण मी बऱ्यापैकी घर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करते. बट बाळाचं घर आहे, थोडंफार होणार, आणि वाढतं वजन कमी करायचा मी प्रयत्न करते आहे. त्याच्यामुळे मग त्यावर बोलण्यात पण काही अर्थ नाही आहे. मी तर सोडूनही दिलेलं आहे. मी छान असा रिप्लाय पण दिला आणि मी ब्लॉकही केलं की ती निगेटिव्हिटी परत नकोच. मी दरवेळेस म्हणते कमेंटवर बोलायचं नाही, बट असा काहीतरी विषय निघतो आणि कमेंटवर बोललंच जातं. अदर दॅन दॅट, आता एक मागच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे ना त्यावर मी शांततेत बोलते रात्री तुमच्यासोबत, कारण मला खूप साऱ्या कमेंट्स, खूप सारे DMs आले त्या रिलेटेड. बट या, हे एवढंच सांगेल की स्टे ट्यून, शेवटपर्यंत व्हिडिओ बघून जा. एक तर रात्रीचे वाजले 11:30. मला वाटलं नव्हतं आज मी हा ब्लॉग कंप्लीट करू शकेल, बट सखी झोपावर आलेली आहे, तर म्हटलं लेट्स टॉक अबाउट ऑल दिस थिंग्स. तर मागच्या व्लॉगमध्ये खूप सारे प्रश्न आले, त्याबद्दल पण मला बोलायचं आहे तुमच्याशी. आणि मला पण असं वाटतं की माझ्या डेली ब्लॉगपेक्षा मी ज्या गप्पा मारते त्या तुम्हाला खूप जास्त आवडतात. म्हणजे ज्या तुमच्या कमेंट्स असतात त्याच्यावरनं मला असं लक्षात येतं आहे, आणि जास्त वॉच टाईम पण त्याच स्पॅमला असतो लास्टवाल्या. तर सगळ्यात आधी तर प्रश्न होता की ताई, म्हणजे याच्या मागच्या व्हिडिओच्या रिलेटेड प्रश्न होता की ताई तू 4:30ला उठते तर तुझी झोप वगैरे होते का. तर झोप वगैरे होते का, रात्री 11-11:30 होतात मला झोपायला, आणि सकाळी 4:30 वाजता उठावं लागतं, कारण 5:30 वाजता माझं सेशन सुरू होतं. आता सेशनबद्दल सगळ्यांचं असं वाटतं आहे की मी ऑनलाईन कोणतं सेशन बघते, तर नाही. एक ट्रेनर दादा आहे जो मला शिकवतो, कारण मला त्या गोष्टींची जास्त आयडिया नाही आहे. मला मागे त्रास झाला होता, सो मी त्याच्या थ्रू करते काय करते ते. तर ते सेशन असतं वीकली 3दा, आणि मध्ये मी पण उठते जेव्हा मी बेसिक काहीतरी ज्या एक्सरसाइज आहे त्या करते, आणि चालायला मात्र मी रोज जाते. तर झोपेचा थोडा इश्यू होतो आहे. इश्यू म्हणजे आता हे नवीन आहे, उत्साह आहे म्हणून मी उठते पण आहे. मे बी पुढच्या 21 दिवसात माझ्या बॉडीला ती सवय पण होईल आणि मला काही वाटणार नाही. मागच्या 8 दिवसात मी दुपारी 1-2दा झोपलेली सुद्धा आहे. तर ह्युमन आहे मी, माहीत नाही पुढच्या 21 दिवसानंतर झोपते उठते माहीत नाही. बट आत्ता जेव्हा मी 4:30 वाजता उठते तेव्हा मला फ्रेश वाटतं. माझी बऱ्यापैकी घरातली कामंसुद्धा आवरली जात आहेत आणि मस्त वाटतं आहे. आणि नंतर मागचा जो व्लॉग होता ज्याच्यात मी बोलली होती की आमच्या आयुष्यात एक खूप छान सुवर्ण संधी चालून आली आहे, तुम्ही माझ्या चेहऱ्यावर त्याचा आनंद बघू शकता. तर त्या रिलेटेड खूप साऱ्या कमेंट्स होत्या, खूप साऱ्या कमेंट्स होत्या, DMs पण होते. बट त्याच्यात खूप जणांचे खूप सारे गैरसमज पण झालेले होते. तर म्हटलं क्लिअर करूयात जे काही आहे ते. तर सगळ्यात आधी असं होतं की ताई तू प्रेग्नेंट आहेस का, हे तर माझ्या मैत्रिणींचे पण DMs आले आहेत मला की बेबी ऑन द वे. तर ती सुवर्ण संधी अजून तरी माझ्या आयुष्यात आली नाही आहे. देव करो येईल लवकरच, मला हवं आहे दुसरं बेबी पण.
बट आत्ता मी काही प्रेग्नेंट वगैरे नाही आहे. सेकंड होतं की तुला एखाद्या सिरियलची ऑफर आली आहे का, तर नाही, मी तशी दिसतही नाही किंवा मी त्या साच्यात बसतही नाही की सिरियल बिरियलची ऑफर येईल. आपले जे रीलचे व्हिडिओ आहेत तेच माझ्यासाठी खूप मोठ्या गोष्ट आहे, त्याच्यातच मला थोडंसं छान छान फील होतं. तर असं टी व्ही सिरियलचं वगैरे असं काही नाही आहे आणि असं आय थिंक काही होणारही नाही, कारण की आपण नाही आहे त्या पात्रतेची. कारण त्याच्यात जी लोकं काम करतात ते आपल्याला असं वाटतं की त्यांना आत्ता सिरियल भेटली आहे. पण माझा मित्र आहे जो आत्ताच लपंडाव म्हणून जे सिरियल आहे त्यात काम करतो आहे आणि त्याचा स्ट्रगल मी कॉलेजच्या दिवसांपासून बघितलेला आहे. नाटकांमध्ये पण खूप काम करावं लागतं, त्याच्यामुळे फक्त रीलवरनं कोणाला काही घेत असतील तर माहीत नाही. आणि मी तर तसं काही करतही नाही, म्हणजे त्या लेवलची काही ॲक्टिंग बिक्टिंग पण करत नाही, त्याच्यामुळे तसं काही नाही आहे. थर्ड असं होतं की काय होतं, 2-3 गोष्ट कंटिन्युअस होत्या. एक प्रेग्नन्सीचं होतं, एक हे होतं, एक माहीत नाही आहे मला, ते तिसरं आठवत नाही. बट चौथं जे सगळ्यात जास्त विचारलं गेलेलं होतं ते म्हणजे, ताई तुम्ही रिलोकेट होताय का, म्हणजे आम्ही रिलोकेट होतोय का दुसऱ्या देशात. तर काय सांगावं, माझ्याकडे पासपोर्टसुद्धा नाही आहे आणि निखिलचं डेफिनेटली ऑफिसमुळे होतं, सारखं जाणं येणं होतं. तो आता पुन्हा जाणार आहे पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात आणि थोडा लाँग स्पॅनसाठी जाणार आहे, 1-2 महिन्यासाठी. बट आत्ता ही जी सुवर्णसंधी चालून आलेली आहे ते म्हणजे आम्ही रिलोकेट होत नाही आहे. माझ्याकडे पासपोर्टही नाही आहे. माझ्यासाठी मेरा भारत महान याच तत्वातली मी आहे. माझ्यासाठी फिरणं म्हणजे सुद्धा तुळजापूर, पंढरपूर, जेजुरी, कोल्हापूर, जे मी दरवर्षी न चुकता जाते. मला त्याच्यातच आनंद आहे. आणि दुसऱ्या देशात जाऊन राहायचा प्रश्न आला तर मला निखिलच्या आधी पण बऱ्यापैकी अशी स्थळं आलेली होती बाहेरच्या देशातली. बट माझं असं होतं, निखिलशी लग्न करताना पण अट होती की मी दुसऱ्या देशात राहायला येणार नाही, कारण मी आहे त्या प्रकारची की मम्मी पप्पा पण लागतं, आई तात्या पण लागतं, मित्रमैत्रिणी पण लागतं, ग्रुप पण लागतो. आणि खूप साऱ्या मित्रमैत्रिणी मला सारखं याचं लग्न, त्याचं लग्न, याच्या भावाचं लग्न, याची मुंज असं सुरू असतं. तर ते दुसरीकडे जाऊन होत नाही. तर मी आहे त्याच्यातली, थोडा पैसा कमी बट घरची लोकं जवळ पाहिजेत. नो ऑफेन्स, जे बाहेर जे राहतात त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचं नाही आहे मला. पण खूप सारे DMs आलेले होते की ताई तुम्ही रिलोकेट होताय, ताई तुम्ही रिलोकेट होताय. 1-2 ताई आहे, त्यांनी मला सांगितलं की अगं आम्ही ह्या देशात राहतो, तुम्ही जर इथे येणार असाल तर मला सांगा, किंवा तुला काय काय लागतं ते सांगू. तर मला झालं की खूप जणांचे गैरसमज होत चाललेत. खूप जणांनी सजेस्ट केलं की ताई नका जाऊ. बरेच जण म्हणले ताईला सुवर्णसंधी जर ही असेल तर नक्की जा. तर तसं काही नाही आहे. मुळात आमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांचा इतका मोठा गैरसमज झाला. जसं की रिंकू मावशी म्हणे मी दिवसभर तुझ्याकडे होती, तुम्हाला सांगितलं नाही की तू रिलोकेट होते. देन माझी मैत्रिणी सृजल, ती प्रेग्नेंट आहे, तिचे मला सारखे कॉल येत होते, मी शूट करत होती, त्याचे मी कट करत होती आणि तिचा मला असा मोठासा रागाच्या इमोजीसोबत मेसेज आला की माझ्या पोटात गॅस झाला आहे, मला कॉल कर. आणि मला झालं की ही प्रेग्नेंट आहे, हिला गॅस झाला आहे, तर ही मला का कॉल करते, डॉक्टरला कॉल करावं. मी तिला लगेच कॉल बॅक केला की अगं डॉक्टरशी बोल, तू मला काय विचारते. शी इज लाईक माझ्या पोटात गॅस झाला आहे म्हणजे माझ्या पोटात राहवत नाही आहे काही गोष्टी की तू मला काय सांगितलं नाही आहे. मलाच झालं की मी कधी चिडेल तुझ्यावर. तर तिला म्हटलं, आणि ती स्वतः आयर्लंडला राहते, मलाच झालं की नाही गं बाई, तू तसं काही नाही आहे. पुन्हा एक मैत्रिणी प्रिया, ती ऑफिसमध्ये व्लॉग बघत होती आणि तिला असं झालं, तिने मला मेसेज केला की अगं मी शेवटपर्यंत व्लॉग बघितला, तू सांगितलं नाही. तर मग मी त्यांना सांगितलं की काय गोष्ट आहे ते, कारण जवळच्या लोकांपासून खूप साऱ्या गोष्टी पण नाही लपवू शकत, जे अगदीच तोंडावर तोंड येणार आहेत किंवा जे अगदीच आपल्या आयुष्यातली मुंगी चावलेली गोष्ट पण त्यांना माहीत असेल. सो मी त्यांना सांगितलं. इथे मी त्या गोष्टीबद्दल खूप जास्त बोलू शकत नाही आहे, कारण माझं नाही पण घरच्यांचं असं आहे की नजर लागते बऱ्याच गोष्टींना. आणि ह्या सेम प्रकरणाबाबत आमच्याकडे मागे पण एकदा झालेला आहे सेम प्रकार. त्यामुळे मग मी त्या गोष्टीवर खूप जास्त बोलायचं टाळते. बट स्टील माझा आनंद होता तो ज्या दिवशी आलं ते काहीतरी चालून. मला असं वाटलं की शेअर करावं, कारण तुम्ही पण माझी फॅमिली आहे. डेफिनेटली तुम्हाला राग येणार असेल की तू अर्धवट सांगते आहे, पण काही गोष्टींमध्ये घरच्यांचं पण ऐकावं लागतं. स्टील मी ती छोटी जी न्यूज होती ती तुमच्यासोबत यासाठी शेअर केली की हे जे व्लॉग्स आहे हे मी डेफिनेटली तुमच्यासाठी पण करते, पण मी माझ्यासाठी पण करते. त्याच्यामुळे ही जी सुवर्ण संधी आहे याचा जर आम्हाला लाभ झाला खूप जास्त, तर या माझ्याकडे पण मोमेंट्स राहतील की अरे ह्या दिवशी हे चालून आलं होतं, तेव्हा आपलं असं असं चालू होतं, तसं चालू होतं. या सगळ्या छान छान मेमरीज असतात ज्या यूट्यूबमध्ये तुम्हाला दाखवायला पण होईना आणि माझ्यासाठी का होईना छान छान कैद होत जातात. म्हणून मी त्याविषयी बोलली. बरेच जण निगेटिव्हही बोलले, पण जे माझे जेन्युइन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती की मी जे बोलते ते तुम्हाला सांगते काय असेल काय नाही. जर ही जी गोष्ट आहे जर ती पूर्ण झाली पुढच्या 2-3 महिन्यात, तर मी ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला ओरडून सांगेल की काय आहे ते. बट तोपर्यंत घरच्यांच्या रिस्ट्रिक्शनमुळे असंही म्हणू शकता तुम्ही, मी त्याबद्दल सखोल बोलत नाही आहे. तुम्हाला एक वरच्यावर आयडिया दिली, कारण तुम्ही पण माझे फॅमिली मेंबर आहात. त्याच्यामुळे मग
असं अचानक तुम्हाला पण धक्का नको, तर म्हणून आयडिया म्हणून फक्त सांगितलं. बट मला सगळ्यात मोठा हा गैरसमज दूर करायचा होता की आम्ही रिलोकेट होतोय असं तर काही नाही आहे. आम्ही सध्या तरी असं काही विचारत नाही आहे. पुढच्या 1-2 वर्षात माहीत नाही. निखिलचं ऑफिसचं काय असतं त्याच्यावर डिपेंड आहे, कारण ऑफिसच्या कामांमध्ये आपण पण खूप जास्त हो नाही करू शकत. तो डिपेंड, कारण त्याच्या फेऱ्या सुरू असतात. एका पॉईंटला तो पण इरिटेट होतो. बट सध्या असा काहीही प्लॅन नाही आहे. सध्या मी इथेच राहणार आहे, इथेच छान छान कोलॅबरेशन करणार आहे. बरं, कोलॅबरेशनवरनं मला असं आठवलं की इश्यू पण खूप होते की ताई तू काही पण कोलॅबरेशन करते, तर मी काही पण असे कोलॅबरेशन करत नाही. मी मागच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं की विम जे मी रेग्युलर यूज करते त्याचं केलं, लेन्स कार्ट जो चष्मा मी वापरते त्याचं केलं, आणि जे नाही आवडते जसं की आज माझ्याकडे अगारोचे खूप सारे पार्सल होते, 5-6 पार्सल, आणि त्याचे मला खूप चांगले पैसे पण येणार होते. स्टील मी ते वापस केले, कारण ते प्रॉडक्ट मलाच असं वाटलं की ते सेन्स नाही करत आहे, किंवा ते जेन्युइन एक सामान्य माणूस घरात नाही घेऊ शकत. तर मला पण असं झालं की का करावं. लास्ट टाइम मी असंच एक कोलॅबरेशन केलं होतं कॉफी मशीनचं, जेव्हा मला खूप जास्त कोलॅबरेशन येत नव्हते, बट स्टील मी केलं होतं. मग आम्हाला ते इव्हन करताना पण असं झालं होतं की निखिल अरे हे तर कोणीच घेणार नाही आहे घरी, तर मी जे काही करते ते माझा पण फायदा बघते, डेफिनेटली माझा फायदा बघते, पण ॲट द सेम टाईम तुमच्यापर्यंत पण मला जेन्युइन प्रॉडक्ट पाठवायचे, त्याच्यामुळे मी तसेच प्रॉडक्ट घेते. त्यामुळे आज बऱ्यापैकी रिटर्नही केल्या आहेत गोष्टी. तर बघूयात, जर छान छान झालं तर पुढच्या 2-3 महिन्यात तुमच्यासोबत मी खूप छान न्यूज शेअर करणार आहे. नाही झालं तर गेली संधी हातातून असं समजून घ्यायचं, त्याचं वाईट नाही वाटू द्यायचं, असंही मनाला समजवलेलं आहे. मला फक्त हा रिलोकेशनवाला गैरसमज दूर करायचा होता, कारण उगाच अपेक्षा लागून राहतात की ताई असंच आहे असंच आहे असंच आहे, तर असं नाही आहे. जे असेल ते तुम्हाला सांगण्यात येईल, वेळेत सांगण्यात येईल. असो, खूप बडबड झाली. मी नेहमी ठरवते की 2-3 मिनटात आटपायचं आहे, काय बोलायचं आहे ते, पण कितीही नाही म्हटलं तरी खूप मोठा ब्लॉग होऊन जातो, कारण मला आवडतं तुमच्याशी असं बोलायला. असो, अदर दॅन दॅट तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. मी नाही म्हणते पण बोलून जाते. मी ते काही फोटो शेअर करते. तर माझे मम्मी पप्पा काल आणि परवा ह्या लोकेशनला होते, आणि त्यांचे फोटो बघून मला इतकं भारी वाटतं आहे. आयुष्यात त्यांनी अशी मजा कधीही केलेली नाही आहे, बट मस्त वाटतं आहे. म्हणजे माझं आणि दादाचं असं चालू आहे की आमच्या रात्री व्हिडिओ कॉल होत होतं झालं की अरे कसली मजा करताय ते दोघं. असो, त्यांचा पण प्लॅन करणार आहे आम्ही लवकरच. बट हे जे काही आहे हे तुम्हाला कसं वाटतं आहे ते डू कमेंट फॉर दॅट, कारण हे मला खूप क्यूट वाटतं आहे. असो, आपला ब्लॉग आपण इथेच एंड करू. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करून जा. बाय.